नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शन स्कीमवर सरकारचा मोठा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। आता NPS वरून OPS मध्ये वन टाइम स्विच करण्याची सुविधा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत उपलब्ध आहे। OPS विरुद्ध NPS मध्ये कोणता सुरक्षित आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे हे जाणून घेऊया। मित्रांनो, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता सरकारी कर्मचारी नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPS मधून ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे OPS मध्ये जाण्याचा एकदाच मिळणारा पर्याय म्हणजे वन टाइम स्विच निवडू शकतात। ही सुविधा केवळ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत उपलब्ध असेल। या निर्णयामुळे त्यांना थेट फायदा होईल जे NPS मध्ये असूनही OPS चा लाभ घेऊ इच्छित होते। वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार जे कर्मचारी OPS पर्याय स्वीकारतील ते ही सुविधा निवृत्तीच्या तारखेच्या 1 वर्ष आधीपर्यंत किंवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत अपेक्षित तारखेच्या 3 महिने आधीपर्यंत वापरू शकतात। तसेच राजीनामा किंवा इतर प्रकरणामध्येही आवश्यक असल्यास थोड्या बदलासह अशीच तरतूद लागू केली जाईल। परंतु जर एखादा कर्मचारी शिस्तभंगाची कारवाई भोगत असेल, प्रस्तावित कारवाईत असेल, दंड म्हणून सेवा समाप्त केली किंवा सक्तीची निवृत्ती दिली असेल तर त्यांना ही सुविधा उपलब्ध होणार नाही। सरकारने स्पष्ट केले आहे की हा निर्णय पूर्णपणे स्वैच्छिक असेल आणि कर्मचारी आपल्या पसंतीनुसार पर्याय निवडू शकतील। OPS ही नॉन कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन स्कीम आहे ज्याला अनेक कर्मचारी जास्त सुरक्षित मानतात, तर NPS मध्ये मिळणारी पेन्शन बाजारातील चढ उतारावर अवलंबून असते। त्यामुळे OPS मध्ये जाण्याचा पर्याय हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। ओल्ड पेन्शन स्कीम कर्मचाऱ्यांना ठराविक सरकारकडून हमी असलेली पेन्शन मिळते। NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम, यात पेन्शनची रक्कम गुंतवणूक आणि मार्केटच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असते। यामुळे बरेच कर्मचारी OPS ला अधिक सुरक्षित पर्याय मानतात। सरकारचा हा निर्णय हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वन टाइम अपॉर्च्युनिटी आहे। आता कर्मचारी आपल्या करिअर आणि निवृत्तीनंतर सुरक्षिततेचा विचार करून NPS वरून OPS कडे जाण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।